ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ. काल आपण ऐकलं की सेमंतक मणीमुळं भगवान श्रीकृष्णांना जांबवती आणि सत्यभामा अशा दोन पत्नींची प्राप्ती झाली. यानंतर शुकमुनी सांगतात, राजन, लाक्षागृहात न जळता परत आलेल्या पांडवांना भेटण्यासाठी भगवान श्रीकृष्ण इंद्रप्रस्थला गेले. त्यावेळी त्यांच्याबरोबर सात्यकी आणि काही यादव सुद्धा होते. कृष्णांना बघून सगळ्या पांडवांना एकदम चैतन्य मिळालं. प्राणवायूचा संचार झाल्यावर इंद्रिय सगळी उठतात, त्याप्रमाणे अत्यंत उत्साहानं पांडवांनी त्याचं स्वागत केलं. श्रीकृष्णांना आलिंगन दिलं आणि भगवंतांच्या प्रेमपूर्ण स्मितहास्याने सुशोभित असं मुखारविंद पाहून सर्व आनंदमग्न झाले. जेव्हा भगवान श्रीकृष्ण सिंहासनावर विराजमान झाले, तेव्हा सर्वांग सुंदरी नववधू द्रौपदी लाजत लाजत हळूहळू कृष्णाजवळ आली आणि तिने श्रीकृष्णाला नमस्कार केला. त्यानंतर श्रीकृष्णाने आत्या कुंतीजवळ जाऊन तिच्या चरणांना वंदन केलं. तेव्हा तिला अत्यंत आनंद झाला. तिच्या डोळ्यातनं प्रेमाश्रू वाहू लागले. कुंतीनं श्रीकृष्णांना आपल्या बांधवांची खुशाली विचारली आणि भगवंतांनी सुद्धा यथोचित्तेची उत्तरे दिली आणि तिच्या सुनेची, तिची स्वतःची खुशाली विचारली. श्रीकृष्णाने सुद्धा आपली चौकशी केली. त्यामुळं प्रेम विव्हल झाल्यामुळं कुंतीचा गळा दाटून आला. डोळ्यातून आनंदाश्रू व्हायला लागले. भगवंताने विचारल्यावर तिला आपल्या पूर्वीचे सगळ्या क्लेशांची आठवण झाली आणि ज्यांचं दर्शन सर्व क्लेशांचा अंत करण्यासाठीच होतं, त्या श्रीकृष्णाला ती म्हणाली, हे कृष्णा, ज्यावेळी तू आम्हाला आपले संबंधी समजून आमची आठवण केलीस आणि आमची खुशाली समजून घेण्याकरता बंधू अक्रूराला पाठवलंस, त्याच वेळी आमचं कल्याण झालं. आम्हा अनाथांना तू सनाथ केलंस. हे ऐकून युधिष्ठिर म्हणाला, हे सर्वेश्वर श्रीकृष्णा, आम्ही कोणतं पुण्य केलं होतं कळत नाही, पण आम्हाला योगेश्वर अत्यंत प्रयासानं ज्यांचं दर्शन घेतात त्या आपण आम्हा सामान्यांना सहजपणे अनायसे दर्शन दिलत, हे आमचं महाभाग्यच आहे. नंतर युधिष्ठिरानं श्रीकृष्णांना काही दिवस तिथंच राहण्याची प्रार्थना केली. तेव्हा भगवान श्रीकृष्ण इंद्रप्रस्थातील लोकांच्या डोळ्यांना आनंद देत पावसाळ्याचे 4 महिने तिथं अत्यंत सुखानं राहिले. एकदा श्रीकृष्ण आणि अर्जुन दोघंही रथात बसून हिंस्र प्राणी असलेल्या निबिड अरण्यात शिकारीसाठी गेले. त्यांनी पुष्कळ शिकार केली. मारलेले अनेक पशु त्यांनी युधिष्ठिराकडे पाठवून दिले आणि अर्जुन आणि कृष्ण शिकार करून दमल्यामुळं, तहान लागल्यामुळं यमुनेवर गेले. श्रीकृष्ण आणि अर्जुन दोघांनी यमुनेच्या पाण्यात हातपाय धुतले. यमुनेचं निर्मळ जल प्राशन केलं आणि त्यांचं लक्ष समोर गेलं. तिथं एक सुंदर कन्या तपश्चर्या करताना त्यांना दिसली. त्या सुंदरीला पाहून अर्जुन आणि कृष्णाच्या मनात कुतूहल निर्माण झालं आणि कृष्ण म्हणाला, तू तिची चौकशी तरी करू नये, कोण आहे ते. म्हणून अर्जुन तिकडं त्या कन्याकडे गेला आणि म्हणाला, हे सुंदरी, तू कोण आहेस? कुणाची कन्या आहेस? तू कुठून आलीस आणि इथं तू काय करू इच्छितेस? मला वाटतं की तू पतीची इच्छा करीत आहेस. हे कल्याणी, तू तुझा सर्व वृत्तांत सांग. हे ऐकून ती सुंदरी म्हणाली, मी सूर्यदेवांची कन्या आहे. सर्वश्रेष्ठ वर देणारे भगवान विष्णू मला पती म्हणून मिळावेत म्हणून मी कठोर तपश्चर्या करत आहे. माझं नाव कालिंदी आहे. मी कलिंद पर्वतावर तप केलं म्हणून माझं नाव कालिंदी पडलं. तप करताना माझ्या देहातून जल वाहू लागलं आणि मी जलरूप झाले म्हणून माझं नाव यमुना आहे. श्रीकृष्ण हाच पती लाभावा म्हणून
मी विश्रांत घाटावर तप केलं. श्रीकृष्णांचा सर्वात प्रथम चरणस्पर्श मीच स्वीकारलेला आहे. हे वीर अर्जुना, लक्ष्मीचे आश्रय म्हणून असणाऱ्या श्रीकृष्णांच्या खेरीज आणखी कोणालाही मी पती म्हणून वरणार नाही. अनाथांचे आश्रय असणारे ते भगवान मुकुंद माझ्यावर प्रसन्न होत हीच माझी प्रार्थना आहे. माझ्या पित्यानं यमुनेच्या पाण्यात बांधलेल्या भवनात मी राहते. भगवंतांचं दर्शन होईपर्यंत मी इथंच राहणार आहे. अर्जुनानं श्रीकृष्णांना हा सगळा वृत्तांत सांगितला, जे त्यांना अगोदर ठाऊकच होतं. मग दोघांनी कालिंदीला रथात बसून धर्मराजाकडे आणलं. त्यानंतर पांडवांच्यासह ती तिथंच काही काळ राहिली. पांडवांच्या सोबत काही काळ राहत असताना भगवान श्रीकृष्ण एक दिवस अर्जुनाबरोबर शिकारीला गेले. वाटेत त्यांना अग्निदेव भेटले. अग्निदेवानी अर्जुनाकडं मला खांडव वन भक्षण करता द्यावं अशी विनंती केली. हे ऐकून अग्निदेवांना खांडवन देण्यासाठी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी झाले. खांडवन मिळाल्यामुळं अग्निदेव अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी अर्जुनाला गांडीव धनुष्य, 4 पांढरे घोडे, 1 रथ, अक्षय बाणांची 2 भाते आणि शस्त्रास्त्रांनी न तुटणारं 1 कवच भेट म्हणून दिलं. खांडवन जळत असताना अर्जुनानं मय दानवाला अग्नीपासून वाचवलं होतं. म्हणून त्यांनी अर्जुनाशी मैत्री केली आणि त्याला एक सभागृह बांधून दिलं. त्याच सभागृहात दुर्योधनाला पाण्याच्या ठिकाणी जमीन आणि जमिनीच्या ठिकाणी पाण्याचा भास झाला. यालाच मयसभा असंही म्हणतात. त्यानंतर श्रीकृष्ण, सात्यकी आणि काही यादव पुन्हा द्वारकेला परतले आणि द्वारकेला आल्यानंतर त्यांनी विवाहासाठी योग्य ऋतू आणि मुहूर्त पाहून त्या मुहूर्तावर संबंधितांना परममंगल आणि परमानंदांची प्राप्ती करून देण्यासाठी कालिंदीचं पाणी ग्रहण केलं. अशा रीतीने भगवंतांचा हा 4था विवाह झाला. त्यानंतर श्रीकृष्णांचे मित्रवृंदा सत्या, भद्रा आणि लक्ष्मणा यांच्याशी विवाह झाला आणि ह्याच या भगवंतांच्या अष्टपट्टराण्या म्हणून ओळखल्या जातात. भगवंतांची प्रथम पत्नी रुक्मिणी ही श्रवण भक्तिरूप आहे. सर्वांच्याकडनं श्रीकृष्णांचं गुणवर्णन, लीलावर्णन, रूपमाधुर्य, वेणुमाधुर्य, प्रियामाधुर्य ऐकून तिच्या मनामध्ये श्रीकृष्णच आपले पती व्हावेत अशी तीव्र लालसा उत्पन्न झालेली होती. हा सर्व श्रवणाचा परिणाम आहे. म्हणूनच व्यासमुनी सांगतात, श्रवण करा, श्रवण करा, श्रवण करा. श्रवणानंच भगवंतांची प्राप्ती होते. रुक्मिणी म्हणते, या जन्मात मला जर श्रीकृष्णांची प्राप्ती झाली नाही तरी अनेक जन्म श्रीकृष्णांची वाट पाहण्याची माझी तयारी आहे. ह्या श्रवण भक्तीनंच रुक्मिणीला भगवंतांची प्राप्ती झाली. दुसरी पत्नी जामवती आहे. जामवती ही जामवानांची मानसकन्या. रूप गोस्वामीकृत ललित माधव नाटकानुसार कान्हाने जेव्हा गोकुळाचा त्याग केला तेव्हा अनेक गोपी अत्यंत असह्य विरहानं प्राणत्याग करण्याचा विचार करत होत्या. तेव्हा राधेची सखी ललितानं आपलं शरीर त्यागण्याच्या उद्देशाने पर्वती शिखरावरनं खाली उडी मारली. परंतु खाली राहणाऱ्या जामवानाने तिला वाचवलं आणि तिचा सांभाळ केला. म्हणून तिचं नाव जामवती असं ठेवलं. जामवानांचं सतत भगवंतांचं कीर्तन सुरू असे. रात्र दिवस सतत कीर्तन सेवा ऐकून, कीर्तन भक्ती ऐकून जामवतीच्या मनामध्ये आपण श्रीकृष्णांशी, भगवंतांशी एकरूप होण्याची कामना निर्माण झाली आणि ही कामना कीर्तन भक्तीनंच प्राप्त झाल्यामुळं जामवती ही कीर्तन भक्ती रूप आहे. तिसरी आहे सत्यभामा. सत्यभामा द्वारकेतच राहत होती. ती श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी, महालाबाहेर येणाऱ्या श्रीकृष्णांचे दर्शन घेण्यासाठी रोज वाट पाहत असे. सतत ती भगवंतांचं स्मरण करे. तिची खात्री होती की जर माझी स्मरणभक्ती पवित्र असेल
तर भगवंत माझा नक्की स्वीकार करतील. श्रीकृष्णांच्या विरहामुळं व्याकुळ झालेली राधा गोकुळात मूर्छित पडली. तेव्हा तिचे पिता वृषभानूनं त्या अवस्थेत तिला स्वर्गात नेलं, पण तरीही राधा शुद्धीवर आली नाही. त्यानंतर ती सत्यभामेच्या रूपात परिणत झाली असताना तिला पूर्व आयुष्याचे विस्मरण झाले. त्यानंतर सूर्यनारायणांच्या इच्छेनुसार सत्राजितानं तिचा आपली मुलगी म्हणून स्वीकार केला, म्हणून तिचं नाव सत्यभामा असं पडलं. सत्यभामा अखंड भगवंतांचं स्मरण करत असे. स्मरण करता करता तिला अत्यानंद व्हायचा आणि तिची इच्छा होती, खात्री होती की माझी स्मरणभक्ती पवित्र असेल तर भगवंत स्वीकार करतील आणि त्याप्रमाणेच झालं. म्हणून सत्यभामा ही स्मरण भक्तिरूप आहे. चौथी पत्नी कालिंदी ही पादसेवन भक्तिरूप आहे. ही सूर्य आणि संध्या यांची कन्या आहे. तिनं कलिंद पर्वतावर तप केलं म्हणून तिला कालिंदी नाव पडलं. श्रीकृष्ण हाच पती लाभावा म्हणून तिनं विश्रांत घाटावर तप केलं. बाळकृष्णांचा सर्वात प्रथम चरणस्पर्श यमुनेनं स्वीकारलेला आहे. जेव्हा बाळकृष्णाला टोपलीत घालून वसुदेव यमुना पार करू लागले तेव्हा बाळकृष्णाने टोपलीतून पाय खाली सोडला. तेव्हा यमुनांनी बाळकृष्णांची चरणपूजा केली आणि माझा स्वीकार करावा अशी याचना केली. चरणस्पर्श करून चरणवंदना केली. चरणसेवन भक्तिरूपामुळंच यमुनेला कालिंदीला गोविंदांची प्राप्ती झाली. पाचवी आहे मित्रवृंदा. ही उज्जैनला राहणारी आहे. मित्रवृंदा रोज तुळशीची अर्चना सेवा करते. तुळशीची पूजा केल्याशिवाय ती तोंडात पाणी सुद्धा घेत नसे. या तुळशी सेवेनंच गोविंद तिच्यावर प्रसन्न झाले आणि भगवंतांची प्राप्ती झाली. उज्जैनला मित्रवृंदा मंदिर आहे. आपण गेलात तर नक्की रिक्षावाल्याला सांगा मला या मंदिराला भेट द्यायची आहे, तरच ते तुम्हाला दाखवतील. अशा प्रकारे मित्रवृंदा ही अर्चना भक्तिरूप आहे. सहावी पट्टराणी आहे सत्या. सत्या रोज ब्राह्मण, माता, पिता, गुरु, संत, गाय, तुळस यांना ती वंदन करते. दिवस सुरू होताच ती सर्वांना वंदन करत असे. तिच्या वंदन भक्तीनं भगवान श्रीकृष्ण अत्यंत प्रभावित झाले. तिच्या वंदन भक्तीच्याच प्रभावानं श्रीकृष्णाने एकाच वेळी 7 माजलेल्या बैलांना वेसण घालून त्यांना वठणीवर आणलं. त्यामुळंच त्यांना सत्याची प्राप्ती झाली. सत्या ही वंदना भक्तिरूप आहे. 7वी पट्टराणी आहे भद्रा. ही दास्य भक्तिरूप आहे. भद्रा स्वतःला गोविंदांची दासी मानती. स्वतःला जे काही मिळेल ते श्रीरंगांचा प्रसाद म्हणूनच ती स्वीकारते. श्रीरंगांच्याकडनं तिला केवळ प्रेम, करुणा, प्रसन्नताच हवी आहे. म्हणूनच श्रीरंगाने तिचा स्वीकार केला. 8वी पट्टराणी आहे लक्ष्मणा. ही स्वतःला श्रीहरीची सखी समजते. ती एकांतात श्रीहरींशी बोलते, गप्पा मारते. लक्ष्मणा प्रभूंना आपला सखा मानून सर्व काही त्यांना निवेदन करत असे. पुढं कुरुक्षेत्रावर सूर्यग्रहणाच्या वेळी लक्ष्मणा आणि द्रौपदीची भेट झाली. तेव्हा द्रौपदी अभिमानानं सांगते की अर्जुनाने मत्स्यभेद करून माझी प्राप्ती केली. अर्जुन सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहेत. ते ऐकून लक्ष्मणा सांगते श्रीकृष्णाने सुद्धा मत्स्यभेद करूनच तिची प्राप्ती करून घेतली. फरक एवढाच आहे की अर्जुनाला मत्स्य दिसत होता, कृष्णाला मत्स्याचं केवळ प्रतिबिंब दिसत होतं. तरीही श्रीकृष्णाने मत्स्यभेद केला. हे ऐकून द्रौपदीचा अर्जुन हाच महान धनुर्धारी असल्याचा अहंकार नष्ट झाला. अशी ही लक्ष्मणा श्रीहरींची सखी समजते. म्हणून लक्ष्मणा ही सख्य भक्तिरूप आहे. त्यानंतरच्या 16,100 पत्नी या आत्मनिवेदन भक्तिरूप आहेत. ह्या सर्व भौमासुराच्या कैदेमध्ये दिवस कंठत होत्या. सगळ्यांची अत्यंत दुर्दशा होती. भौमासुराने सर्वांना नरक यातना दिलेल्या होत्या. म्हणून या सर्वांनी मनोमन श्रीहरीनाच
तूच आमचा रक्षण करतायस, तूच आमचा उद्धार कर, अशी विनवणी केली. अनेक शरणागती स्वीकारली. ह्या 16,100 स्त्रियांनी श्रीकृष्णांना आत्मनिवेदन केलं, शरणागती स्वीकारली आणि तूच आमचा मार्गदर्शक हो अशी विनवणी केली. म्हणूनच श्रीहरींनी त्यांचा स्वीकार केला आणि त्यांचं पुढील जीवन प्रकाशमय केलं. या 16,100 पत्नी या आत्मनिवेदन भक्तिरूप आहेत. गोपाळ कृष्ण भगवान की जय. उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ.